या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, एकीकडे मीराचे बाबा देवीकडे प्रार्थना करत असतात, तर दुसरीकडे अंबिकाच्या श्राद्धाचा विधी सुरू असतो. तर तिसरीकडे अंबिका खूप चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती तो ट्रक उचलते आणि दरीत फेकून देते. त्यामुळे मोठा स्फोट होतो. त्या ट्रकमधला तो माणूस मरून जातो. मात्र त्या आवाजामुळे घरातील सगळेजण घाबरून नेमकं काय घडलं हे बघू लागतात आणि त्यावेळी अथर्वच्या लक्षात येतं की वेदा त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे तो खूप घाबरतो. दुसरीकडे अंबिका पळतच वेदाजवळ जाते. वेदाची अवस्था बघून ती खूप घाबरलेली असते. तर इकडे अथर्व वेदा नाही म्हटल्यावर खूप घाबरतो आणि तिला शोधण्यासाठी निघतो. मंजिरी त्याला म्हणत असते की विधी अर्धवट सोडून जाऊ नको, पण काही उपयोग होत नाही. अथर्व आणि त्याच्यासोबत घरातील इतर सगळेजण वेदाला शोधण्यासाठी रस्त्याकडे धाव घेतात. इकडे अंबिकाचा आत्मा वेदाजवळ जातो, मात्र तिला वेदाला स्पर्शही करता येत नाही. त्यामुळे ती रडू लागते. नर्मदा त्या मायाला विचारत असते की काय झालं त्या वेदाचं, कुठे आहे ती. तर ती माया हसतच सांगते की ती वेदा गेली तिच्या आईकडे आणि ते ऐकून नर्मदा खुश होते. पण मग त्या इतरांना दाखवण्यासाठी वेदाला शोधायचा प्रयत्न करू लागतात. श्राद्धाचा विधी करणारे ते गुरुजी मंजिरीला सांगतात की विधी अपूर्ण राहिला आहे, आता आपण काही करू शकत नाही. आणि ते ऐकून मंजिरी खूप चिडते. तिला त्या चेटकिणीचं बोलणं आठवतं आणि पुढे काय करावं हे तिला सुचत नाही. तर इकडे अंबिकाचा आत्मा खूप रडत असतो. कोणी मदतीसाठी येत आहे का याची ती वाट बघत असते आणि त्याचवेळी अथर्व त्या ठिकाणी येतो. अंबिका मोठ्याने त्याला हाक मारते आणि त्यावेळी अथर्वचं लक्ष रस्त्यावर पडलेल्या वेदाकडे जातं. तो धावतच वेदाकडे जातो. तोपर्यंत घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी येतात. वेदाची अवस्था बघून सगळेजण घाबरलेले असतात आणि मग अथर्व वेदाला घेऊन पटकन घरी जाण्यासाठी निघतो. तर ती माया आणि तो घरातला नोकर ट्रक कुठे गेला हे शोधत असतात आणि मग त्यानंतर ते त्या पुलावरून खाली डोकावून बघतात. तर त्यांना त्या ट्रकचा स्फोट झाल्याचं कळतं. त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर दुसरीकडे मीराच्या बाबांना देखील वेदा सुखरूप आहे हे जाणवतं आणि ते देवी आईचे आभार मानतात. तर मीरा त्यांना विचारत असते की बाबा काय चाललंय तुमचं, हे काय करताय तुम्ही. तर ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणतात की बाळा, आधी तू आई होशील आणि मग पत्नी. मात्र मीराला त्यांचं बोलणं कळत नाही. तर मीराचे बाबा म्हणत असतात की लेकरू सुखरूप आहे आणि त्यावर मीरा विचारते कोणाचं लेकरू. तर ते सांगतात तुझं लेकरू. तर दुसरीकडे वेदाला घरी आणलेलं असतं, तिच्यावर उपचार सुरू असतात. डॉक्टर सांगतात की काळजी करायची गरज नाही आहे, ती घाबरल्यामुळे तिला चक्कर आली आहे. त्यानंतर अंबिकाचा आत्मा देखील घरी येतो. मात्र अंबिकाच्या आत्म्याला घरात प्रवेश करता येत नाही. तर डॉक्टर वेदाला चेक करतात आणि मग त्यानंतर ते मंजिरीसोबत बाहेर येतात. डॉक्टर मंजिरीला सांगत असतात की वेदाच्या बाबतीत सतत काही ना काही घडत आहे, आपलं तिच्याकडे लक्ष हवं. आणि त्यावर मंजिरी हो म्हणते. तर अंबिका रडतच मंजिरीला हाका मारत असते, म्हणत असते की आई प्लीज मला वेदाला भेटायचं आहे. मात्र अंबिका कोणालाही दिसत नाही. तर दुसरीकडे अथर्व वेदाच्या जवळच बसलेला असतो. तर माया नाटक करत म्हणत असते की आपली चूक आहे, आपण त्या विधींमध्ये इतके हरवून गेलो की आपलं वेदाकडे लक्ष राहिलंच नाही. तर त्या नर्मदाचा नवरा म्हणत असतो की मला कळलं, तो जो ट्रक ड्रायव्हर होता ना, तो जागीच मृत्युमुखी पडला. आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात. दुसरीकडे सावकार शैलजाला सांगत असतो की जर तुम्ही रंगराज महाराजांची चरणसेवा केली तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. तर शैलजा म्हणत असते की मग मी चरणसेवेसाठी तयार आहे. मात्र तो सावकार म्हणतो की तुम्ही नाही, तुमची ती पुतणी आहे ना मीरा, तिला चरणसेवेसाठी पाठवा. आणि त्यावर शैलजा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे तो रंगराज महाराज लोकांना लुबाडत असतो आणि मग त्यानंतर तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका माणसाला सांगतो की आपल्याकडे जो आमदार येणार आहे ना, त्याला असं वाटायला हवं की त्याची सगळी वोट बँक आपल्या अधिपत्याखाली आहे, म्हणजे तो आपल्याला भरपूर दक्षिणा देईल आणि आम्ही त्याच्याकडून 25 एकर जमीनसुद्धा घेणार आहोत. आणि ते ऐकून त्या ढोंगी बाबासोबत असणारे लोक खुश होतात. दुसरीकडे मीरा तिच्या बहिणीला घेऊन सायकलवरून जात असते आणि हे नेमकं शैलजा बघते. ती मीरावर खूप चिडते. तर तो सावकार शैलजाला सांगतो की जर तुम्ही मीरासोबत असं वागलात ना, तर ती चरणसेवेसाठी तयार होणार नाही, तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागा. आणि त्यावर शैलजा हो म्हणते. दुसरीकडे ती माया खूप चिडलेली असते. वेदाला मारण्याचा डाव असा कसा फसला याचा ती विचार करत असते. आणि तितक्यात मंजिरी त्या ठिकाणी येते. ती मायाला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर माया घाबरूनच म्हणते हो मॅडम बोला ना, काय झालं. आणि मग मंजिरी तिच्या कानाखाली मारते आणि मग त्यानंतर मंजिरी त्या मायाला
संमोहित करते. मायाला नेमकं काय घडतंय हे कळत नाही. तर मंजिरी रागातच तिला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना, मला न विचारता काही करू नको. मग तरीही तू हे सगळं का केलं? तुझ्यामुळे अंबिकाच्या श्राद्धाचा विधी अपूर्ण राहिला. आता याचे काय परिणाम होतील याची तुला कल्पना देखील नाही आहे. त्यामुळे यापुढे मला न सांगता काही करायचं नाही. तुला फक्त अथर्व हवाय ना, मग मी तो तुला मिळवून देईल. पण वेदाच्या अंगाला हातही लावायचा नाही. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा सगळं नॉर्मल होतं. मायाला मात्र नेमकं काय घडले ते आठवतही नाही आणि कळतही नाही. तर मंजिरी म्हणत असते की बाळा, मी जे सांगितले ते लक्षात ठेव, आणि ती तेथून निघून जाते. माया मात्र घाबरलेली असते. दुसरीकडे अंबिकाचा आत्मा घराच्या बाहेरच असतो. तर अनन्या वेदाजवळ असते. बडीसुद्धा त्या ठिकाणीच असतो आणि मग त्यानंतर त्याला बाहेर अंबिका दिसू लागते. त्यामुळे तो लगेच धावत अंबिकाकडे जातो. तर इकडे ती शैलजा मीराची वाट बघत असते आणि मीरा येताना दिसल्यावर ती लगेच रडायला सुरुवात करते. मीरा तिला काळजीने काय झालं आहे हे विचारू लागते. तर शैलजा म्हणत असते की अगं, आपल्यावर 1,00,000चं कर्ज आहे. जर आपण कर्ज फेडलं नाही तर आपल्याला या घरातून बाहेर काढलं जाईल. मला भीती वाटते, काहीतरी करायला हवं. तर मीरा म्हणत असते की काकी, मला 6 महिन्यांची मुदत दे, मी काही करून कर्ज फेडेल. मात्र शैलजा त्यावेळी तिला सांगते की इतके दिवस थांबायची गरज नाही, पैशांची व्यवस्था होऊ शकते, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तर मीरा विचारते, सांग ना काकी, काय काम आहे, मी नक्की करेल. तर शैलजा तिला सांगते की तुला रंगराज महाराजांची चरणसेवा करावी लागेल. मात्र मीराला चरणसेवा म्हणजे काय हे माहिती नसते. ती त्याबद्दल शैलजाला विचारते. तर शैलजा तिला सांगते की अगं, काही नाही, महाराजांची सेवा करायची, त्यांचे चरण दुधाने पाण्याने धुवायचे. आणि ते ऐकून मीरा म्हणते की ठीक आहे, मग मी ही चरणसेवा करायला तयार आहे. आणि ते ऐकून शैलजा तर खूपच खुश होते. दुसरीकडे बडी धावतच अंबिकाकडे येतो आणि तेव्हा अंबिकाला समजतं की मी बडीला दिसत आहे. त्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि मग ती बडीला सांगू लागते की मला वेदाला बघायचं आहे, तिला जवळ घ्यायचं आहे. आणि मग बडी तिला वेदाच्या खोलीच्या खिडकीजवळ घेऊन जातो. तर इकडे अनन्या आणि मंजिरी वेदाजवळच बसलेल्या असतात. तर अंबिका खिडकीमधून वेदाकडे बघत असते. त्यानंतर अथर्व देखील त्या ठिकाणी येतो. वेदा आता शुद्धीवर आलेली असते, पण अथर्व जवळ बसला आहे हे कळल्यावर ती लगेच मान दुसरीकडे वळवते आणि हे सगळं बघून अंबिकाला त्रास होतो. ती म्हणत असते की वेदा बाळा, बाबांसोबत असं नको वागू, जे काही घडलं त्यात त्यांची काही चुकी नाही आहे. मात्र वेदापर्यंत तिचा आवाज पोहोचत नाही. तर मंजिरी अथर्वला सांगत असते की तू जा इथून, आपण नंतर बोलूयात. आणि त्यामुळे अथर्व रडतच म्हणतो की मी एक नवरा म्हणून तर कमी पडलोच होतो, पण आता एक बाप म्हणून देखील हरलो आहे. पण ते ऐकून अंबिका म्हणते की नाही अथर्व, प्लीज तुम्ही असं बोलू नका. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, घरातील ते नोकर नर्मदाला सांगत असतात की आम्ही आता वेदाला मारून टाकणार आहे. आणि हे सगळं अंबिका ऐकते. आणि त्यानंतर माळी काका एका जळालेल्या झाडावर आलेल्या कळीकडे बोट दाखवत मंजिरीला सांगतात की ती परत आली आहे. त्यामुळे मंजिरी तर खूप घाबरते. तर घरामध्ये वेदाला मारण्यासाठी नर्मदा तिला एके ठिकाणी बसवते आणि मग त्यानंतर तिच्या अंगावर वरून झुंबर टाकण्यात येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.